इचलकरंजी महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी सोमवारी 9 मार्च रोजी विशेष सभा होत आहे। या अनुषंगाने गुरुवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सभापती व उपसभापती पदासाठीचे नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहेत। त्यामुळे कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे। इचलकरंजी महापालिकेतील स्थायी परिवहन, महिला व बालकल्याण, शिक्षण आणि मागासवर्गीय कल्याण समिती अशा 4 विविध समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी महापौर उदय धातुंडे यांनी 9 मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे। 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवडी करण्यात आल्या आहेत। परिवहन समितींमध्ये 12 तर स्थायी महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे। यामध्ये परिवहनमध्ये भाजप महायुतीचे 8, शिवशाहू विकास आघाडीचे 4 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य, तर उर्वरित समित्यांमध्ये भाजप 11, शिवशाहू विकास आघाडी 4 आणि शिवसेना शिंदे गट 1 अशी सदस्य संख्या आहे। 9 रोजी होणाऱ्या विशेष सभेत एकूण 5 समित्यांच्या सभापती व उपसभापती त्याचबरोबर प्रभाग समिती सभापतींच्या निवडी केल्या जाणार असून महत्त्वाच्या स्थायी समिती सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे। सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत गुरुवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 अशी असून महापालिका सचिवांकडे हे अर्ज दाखल करावयाचे आहेत। या अर्जाची सोमवारच्या विशेष सभेत कामकाजात सुरू झाल्यानंतर छाननी होईल। त्यानंतर वैध नावे जाहीर करण्यात आल्यानंतर 15 मिनिटे ही माघार घेण्यासाठी दिली जातील। त्यानंतर आवश्यकता वाटल्यास मतदान होईल अथवा नावे जाहीर करण्यात येतील।